गुड मॉर्निंग मित्रांनो. मास्टर ट्रेडिंग मराठी या चॅनलवरती मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते. जसं की आपण काल ठरवलं होतं की शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय असतं, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करायची असते, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटचे प्रकार कसे असतात आणि ट्रेडिंगचे काय प्रकार आहेत, हे आपण आज बेसिक पासून शिकणार आहोत, अशी आपण काल चर्चा केली होती. तर त्याचप्रमाणे आज आपण वेळ न घालवता फर्स्ट टॉपिकला सुरुवात करूया. तर आपला पहिला टॉपिक आहे बेसिक ऑफ शेअर मार्केट किंवा बेसिक ऑफ स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केटलाच काय म्हटलं जातं? कोणी कोणी स्टॉक मार्केट बोलतं, कोणी कोणी शेअर मार्केट म्हटलं जातं. मग शेअर मार्केट म्हणजे काय? शेअर म्हणजे स्टॉक, एखाद्या इंडिव्हिज्युअल कंपनीच्या स्टॉकला शेअर म्हटलं जातं आणि मार्केट म्हणजे जसं की आपण एखाद्या ठिकाणी खरेदी विक्री करत राहतो त्याला मार्केट म्हटलं जातं, ज्या ठिकाणी आपण खरेदी विक्री करत राहतो. मग आपलं फर्स्ट पॉइंट काय आहे? व्हॉट इज द स्टॉक मार्केट और शेअर मार्केट? मग बाईंग अँड सेलिंग ऑफ स्टॉक्स. बाईंग अँड सेलिंग ऑफ स्टॉक्स म्हणजे काय? जिथे आपण खरेदी आणि विक्री करतोय स्टॉक्सची, त्याला काय म्हटलं जातं? स्टॉक मार्केट. मग बाईंगलाच बिडिंग देखील म्हणतो आपण. जेव्हा आपण स्टॉक मार्केट पडतो तेव्हा आपल्याला बिडिंग आणि आस्किंग ह्या दोन्ही गोष्टी माहित असल्या पाहिजे. मग बाईंगला बिडिंग म्हणतात आणि सेलिंगला आस्किंग असं म्हटलं जातं. मग सेकंड पॉइंट आहे आपला की कंपोनंट ऑफ स्टॉक मार्केट, की स्टॉक मार्केटचे की कंपोनंट काय आहेत. त्याच्यामध्ये मग काय असतं? फर्स्ट पॉईंट हा ओनरशिप इन अ कंपनी. जेव्हा आपण स्टॉक मार्केटमध्ये ओनरशिप, आपण जेव्हा स्टॉक एखाद्या कंपनीचे घेतो तेव्हा आपल्याला काय भेटतं? तर त्या कंपनीची ओनरशिप मिळते. डिव्हिडंड अँड बोनस. सपोज जर एखाद्या कंपनीला जास्त मुनाफा झाला, जास्त प्रॉफिट झालं, तर ती कंपनी जे शेअर होल्डर आहेत त्या शेअर होल्डरसाठी डिव्हिडंड आणि बोनस देते. ते आपल्याला ऑटोमॅटिक आपल्या याच्यामध्ये, जर आपल्याकडे त्या कंपनीचे इंडिव्हिज्युअल स्टॉक असतील तर त्या स्टॉक्समध्ये आपल्याला डिव्हिडंड आणि बोनस ऑटोमॅटिकली ऍड होऊन जातो. एक्सचेंज एनएससी आणि बीएससी अंडर सेबी. मग हे एक्सचेंज म्हणजे काय असतं? एक्सचेंज म्हणजे हे जे एनएससी आणि बीएससी हे एक दोन बोर्ड आहेत आणि ते सेबीच्या अंडर असतात. एनएससी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बीएससी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. हे दोन एक्सचेंज जे आहेत हे सेबीच्या अंडर आहेत. मग सेबी म्हणजे काय? सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सेबीला काय म्हटलं जातं? सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. म्हणजे सेबीच्या अंडर एनएससी आणि बीएससी हे वर्क करतं. थर्ड पॉइंट आहे त्याच्यामध्ये इंडायसेस. इंडायसेसलाच आपण इंडेक्स देखील म्हणतो. मग इंडेक्समध्ये काय असतं? इंडेक्समध्ये निफ्टी 50 असा एक इंडेक्स असतो, सेन्सेक्स असतो, बँक निफ्टी असतो. मग त्याच्यामध्ये निफ्टी फिफ्टी जो आहे त्याच्यामध्ये टॉप 50 कंपनी असतात निफ्टी 50 मध्ये. सेन्सेक्समध्ये टॉप 30 कंपनीज असतात. म्हणजे बंच ऑफ अ कंपनी, त्याला आपण इंडेक्स असं म्हणतो. ज्या कंपनी म्हणजे बऱ्याच कंपन्या एकत्र येऊन टॉपच्या एक बंच बनला जातो आणि त्याचाच इंडेक्स होतो. निफ्टी फिफ्टी मध्ये टॉप 50 कंपनीज आहे, सेन्सेक्स मध्ये टॉप 30 कंपनीज आहे आणि बँक निफ्टी मध्ये बँकिंग सेक्टर आहे. त्यानंतर आहे थर्ड पॉइंट प्रायमरी अँड सेकंडरी मार्केट. प्रायमरी आणि सेकंडरी म्हणजे काय? फर्स्ट आणि सेकंड मार्केट. मग प्रायमरी मार्केटमध्ये काय येतो? आयपीओ येतो. जर सपोज एखादी कंपनी, एखादी इंडिव्हिज्युअल कंपनी आहे आणि त्या कंपनीला मार्केटमध्ये यायचंय, तर ती डायरेक्टली स्टॉक प्रोव्हाइड नाही करत, म्हणजे डायरेक्ट स्टॉक येत नाही त्या कंपनीचा. मग त्याच्यासाठी काय होतं? अगोदर एक इनिशियल पब्लिक ऑफर मध्ये आयपीओ येतो त्या कंपनीचा आणि त्या आयपीओ मध्ये असे क्वांटिटी असते, बंच असतो. तो आयपीओ आपण पब्लिक ऑफर करू शकतो आणि त्यानंतर जेव्हा तो आयपीओ लिस्टेड होतो त्यानंतर तो स्टॉक मार्केटमध्ये येतो. त्याला म्हटलं जातं इनिशियल पब्लिक ऑफर. सेकंड आहे सेकंडरी मार्केट. सेकंडरी मार्केटमध्ये काय असतं? शेअर ब्रॉट अँड सोल्ड अमंग इन्व्हेस्टर. म्हणजे याच्यामध्ये इन्व्हेस्टर काय करतात? खरेदी आणि विक्री करत असतात शेअर्सची. फोर्थ पॉइंट आहे आपला डीमॅट अँड ट्रेडिंग अकाउंट. डीमॅट अँड ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय असतं? हे एकच अकाउंट असतं ऍक्च्युली आपलं डीमॅट अकाउंट. म्हणजे एकाच ब्रोकरकडे असतं, फक्त त्याच्यामध्ये दोन स्टेज असतात. डीमॅट मध्ये काय करतो आपण? जे आपण इन्व्हेस्टमेंट केलेले आहे ते जे आपले शेअर आहेत होल्ड, ते आपल्या डीमॅट मध्ये राहिले जातात. आणि ट्रेडिंग मध्ये काय होतं? बाय अँड सेल. म्हणजे जे तुम्ही इंट्राडे करता, इंट्राडे मध्ये आजच घ्यायचा आणि आजच विकायचा, म्हणजे बाय टुडे सेल टुडे. म्हणजे आज सकाळी बाय केला तर 2:15 पर्यंत तुम्हाला बाय करायचं, ह्याला आपण म्हणतो ट्रेडिंग स्टाईल किंवा इंट्राडे स्टाईल. मग त्याचप्रमाणे फोर्थ पॉईंट आहे डिमॅट आणि ट्रेडिंगचं जे डिटेल्स आहे ते आपण नंतर या चॅनलवरती एका लिंक थ्रू सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहोत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्रोकर असतात. मग आपण कुठला ब्रोकर निवडायचा असतो की ज्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी ब्रोकरेज लागेल, बाईंग आणि सेलिंगला कमीत कमी ब्रोकरेज लागेल असा ब्रोकर आपण निवडायचा असतो. मग कुठला ब्रोकर घ्यायचा, कुठल्या ब्रोकरकडे आपण डीमॅट अकाउंट ओपन केलं पाहिजे, ह्याची आपण सगळी माहिती सविस्तरपणे एका शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहोत.
आणि लास्ट फिफ्थ पॉइंट आहे मार्केट टाइप. मग मार्केटमध्ये शेअर मार्केटमध्ये नेमके कुठले-कुठले टाइप असतात, कुठल्या-कुठल्या टाइपचं मार्केट असतं, असा प्रश्न पडतो आपल्याला. मग त्याच्यामध्ये 3च प्रकारचं असतं. एक तर बुल मार्केट असतं, एक तर बिअर मार्केट असतं किंवा साइडवेज मार्केट असतं. मग बुल मार्केट म्हणजे काय? बुल मार्केट म्हणजे रायझिंग प्राइस. रायझिंग प्राइस म्हणजे काय? जेव्हा मार्केट अप ट्रेंडला लागलेलं असतं, स्टॉक बुलिश असतो, एखादा स्टॉक बुलिश आहे, त्याच्यामध्ये खूप सारी बायिंग होत चालली आहे, तर त्याला म्हटलं जातं बुल मार्केट. आणि बिअर मार्केट म्हणजे काय? जेव्हा एखाद्या स्टॉक्समध्ये लोकं सेलिंग करत चाललेत. काहीतरी बॅड न्यूज आहे त्या स्टॉकची किंवा त्याच्यामध्ये काहीतरी कंपनीमध्ये काहीतरी इश्यू झालेला आहे मोठा. मग लोकं काय करतात आपल्या डीमॅटमधले ते जे काही शेअर आहेत ते सेल करायला लागतात. तेव्हा काय होतं मार्केट फॉल करायला लागतं. त्यालाच म्हटलं जातं बिअर मार्केट. आणि साइडवेज मार्केट म्हणजे काय असतं? मार्केट वरतीही जात नाही आणि खालीही येत नाहीये. म्हणजे बुल रनही नाहीये त्याच्यामध्ये आणि बिअर रनही नाहीये. ते साइडवेज असतं. म्हणजे त्याच्यामध्ये बायर्स पण इंटरेस्टेड नसतात आणि सेलर पण इंटरेस्टेड नसतात. त्याला म्हटलं जातं साइडवेज मार्केट. आणि साइडवेज मार्केटमध्ये कधीच ट्रेड करायचा नसतो. अशा प्रकारे आपण बेसिक ऑफ मार्केटचे जे स्ट्रक्चर होतं ते घेतलेलं आहे 5 पॉइंटमध्ये. कारण की हे बेसिक जे आहे, हे जे नॉलेज आहे, हे तुम्हाला कुठेही लागणार नाहीये. फक्त तुम्हाला म्हणजे मार्केट म्हणजे नेमकं काय आहे हे माहीत पाहिजे याच्यासाठी हे घेतलेलं आहे. ॲक्चुअली हे काहीच वर्क करणार नाहीये तुम्हाला. जे आपले डिटेल्स जे असणार आहेत मार्केटमध्ये नेमकं काय पाहायला लागतं तुम्हाला, बुल मार्केट काय असतं, बिअर मार्केट काय असतं, कधी ट्रेड केला पाहिजे, कसा ट्रेड केला पाहिजे, कुठली कंपनी कशी सिलेक्ट केली पाहिजे, हे सगळे डिटेल्स आपण एका सेशनमध्ये परत रेकॉर्ड करणार आहोत. तर आता आपण एवढ्यावरच आज थांबतोय बेसिक मार्केटमध्ये. हेच तुम्ही परत-परत रीड करून नेमकं काय सांगितलं हे लक्षात ठेवा आणि ह्याच नोट्स आपण पी-डी-एफमध्ये पण प्रोव्हाईड करणार आहोत. तर व्हिडिओ कसं वाटलं हे लाईक करा, शेअर करा व्हिडिओला आणि कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ कसा आहे. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला अपलोड होत राहतील. धन्यवाद. लर्न फर्स्ट अँड देन अर्न.